उमरी हादरली, वडिलांनी केला मुलगी व प्रियकराचा खून। नमस्कार, आपण बघत आहात खरं तेच। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आता पाहूयात सविस्तर बातमी। उमरी तालुक्यातील बोरजणी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। मुलीच्या वडिलांनी संतापाच्या भरात स्वतःच्या मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा खून करून दोघांचे मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लखन बालाजी भंडारे वय 27 वर्ष राहणार बोरजुन्नी आणि संजीवनी सुरेश कांबळे वय 17 वर्ष राहणार गोळेगाव यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते। 25 ऑगस्ट रोजी दुपारी गोळेगाव येथे हे दोघे एकत्र असताना घरच्यांच्या नजरेस पडले। त्यावेळी मुलींच्या नातेवाईकांनी लखनला पकडून ठेवले आणि मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले। यानंतर संतापलेल्या वडिलांनी रागाच्या भरात दोघांचेही हातपाय बांधून त्यांना कारमध्ये घालून बोरजणी शिवारातील विहिरीत फेकून दिले। सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मृतांमध्ये लखन भंडारे आणि संजीवनी कांबळे यांचा समावेश असून संजीवनी ही विवाहित असल्याचंही समोर आलं आहे। या घटनेनंतर आरोपी मारुती लक्ष्मण सुरणे राहणार गोळेगाव याने उमरी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संध्याकाळी 7 वाजता विहिरीतून मृतदेह बाहेर काढले। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। उमरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकुश माने यांनी पंचनामा केला असून या प्रकरणात आरोपीसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे गोळेगाव, करकाळा आणि बोरजुनी परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण पसरले आहे। या घटनेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी खरं तेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।